नमस्कार. आज आपण शंख याबद्दल थोडे जाणून घेऊया. हिंदू धर्मामध्ये शंख आणि शंखपूजन याला खूप महत्त्व मानले जाते. घरातील प्रत्येक पूजेमध्ये शंखाचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या 14 रत्नांना हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. लक्ष्मी, कौस्तुभमणी, पारिजातक, धन्वंतरी, कामधेनू, ऐरावत यांच्या जोडीने या मंथनातून पांचजन्य शंखही बाहेर पडला. हा शंख नंतर श्री विष्णूंनी धारण केला. चक्र, गदा, पद्म म्हणजे कमळ याप्रमाणेच शंख हे देखील श्री विष्णूचं आयुध आहे. कोणत्याही स्वरूपाची पूजा करताना तिथे शंख ठेवण्याची व त्याचीही पूजा करण्याची आपली परंपरा आहे. हिंदू पुराणात असेही म्हटले आहे की भगवान विष्णू यांनी मत्स्यरूप धारण करून समुद्रात गेले आणि शंकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. शंकासूर याला दिलेल्या वरदानामुळेच भगवान विष्णू यांनी शंख हे आयुध आपल्या हातात धारण केले. शंखाचे पूजन केल्याशिवाय भगवान विष्णूंचे पूजन होत नाही. असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर पांचजन्याचा घोष केल्यावर पांडवांमध्ये ऊर्जेचा संचार होई व कौरव भयभीत होत असत. प्रत्येक युगामध्ये शंखाच्या उत्पत्तीचा संदर्भ असून शंखाला खूप महत्त्व आहे आणि त्याचे पूजन झाले आहे. शंख हे प्रमुख 2 प्रकारचे मानले जातात. दक्षिणावर्ती शंख, या शंखाचे मुख हे उजवीकडे उघडणारे आहे. हा शंख अतिशय शुभ मानला जातो. धार्मिक तसेच वास्तुशास्त्रानुसार याला विशेष महत्त्व आहे. हा शंख उजव्या बाजूला वळलेला असतो म्हणून याला दक्षिणावर्ती असे म्हणतात. दक्षिणावर्ती शंख घरात ठेवल्याने समृद्धी, सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. घरात भरभराट होते, चांगले आरोग्य लाभते. वाईट शक्तींचा नाश व्हावा म्हणून या शंखाचे पूजन केले जाते. धार्मिक विधींमध्ये या शंखाचे विशेष महत्त्व आहे. वामावर्ती शंख, या शंखाचे मुख हे डावीकडे उघडणारे आहे. वामावर्ती शंख अतिशय दुर्मिळ असतो. हिंदू धर्मात वामावर्ती शंख अत्यंत शुभ मानला जातो. शंखाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व खूप आहे. पूजेत शंख फुंकणे अनिवार्य मानले जाते. शंखध्वनीमुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरण पवित्र होते. शंख फुंकणाऱ्याचे फुफ्फुस म्हणजे लंग्स निरोगी राहतात, हेल्दी राहतात. आयुर्वेदात अनेक आजारांवर शंखभस्म हे मेडिसिन म्हणून वापरले जाते. शंखातील पाणी हे पवित्र मानून ते अंगावर शिंपडले जाते. शंख हा आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. मुलांना तो अभ्यासक्रमात पण आहे. आपण आपल्या पूजनीय रूप शंखाचे ही महत्त्व मुलांना समजावून सांगूया. धन्यवाद.